1 ग्रॅमचे दागिने घ्यावेत का, ते अफोर्डेबल आहेत का, त्याचा कलर किती वर्षांनी जातो आणि ते घ्यावेत तर कुठून घ्यावेत, त्याची गॅरंटी कशी असते, ते रिटर्न केले तर पैसे येतात का, तर या सर्व ज्या प्रश्नांची उत्तर आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. हाय हॅलो नमस्कार, मी रेखा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे 1 ग्रॅम ज्वेलरी विषयी. तर बऱ्याच बायका असतात की आजकाल सोनं खूप महाग झालेलं आहे, जे अफोर्ड करू शकत नाही. त्याला एक ऑप्शन आहे 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी, खूप सुंदर आहे. तर पहिला प्रश्न आहे, ही ज्वेलरी घ्यावी का? तर मी सांगेल माझ्या एक्सपिरियन्स वरून की येस, ही ज्वेलरी ऑफकोर्स घ्यावी. याचा कलर जातो का, तर हो आणि नाही दोन्ही पण मी उत्तर देते. याचं आन्सर असं असणार आहे की तुम्ही ती कशी यूज करता, त्यांनी काय इन्स्ट्रक्शन्स दिलेत आणि ती तुम्ही कशा पद्धतीने यूज करता यावरती ते डिपेंड आहे की तिचा कलर किती वर्षांनी जातोय. मग 1 वर्षांनी जातोय, 2 वर्षांनी जातोय की 4 वर्षांनी जातोय. तर ही ज्वेलरी जी आहे मी स्वतः 3 वर्षांपासून वापरते. खूप सुंदर ज्वेलरी आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ही ज्वेलरी घेता त्यावेळेस तुम्हाला एक बिल दिलं जातं आणि त्या बिलच्या बॅक साईडला जे आहे ते सर्व डिटेल्स दिले जातात की ही ज्वेलरी कशी वॉश करायची, काय करायची, कशामध्ये ठेवायची, सर्व इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेल्या असतात. तर नंबर 3 जो क्वेश्चन आहे, ही ज्वेलरी कुठून घ्यावी, खूप महत्वाचं आहे. कुठूनही इंस्टाग्राम पेज असतात किंवा काही असे ज्वेलरी विकणारे असतात जे बोलतात नाही याच्यामध्ये 1 ग्रॅम ज्वेलरी आहे, गोल्ड आहे. सो नो, कुणावरही ट्रस्ट ठेवायचा नाही. मी सांगते की जे ब्रँडेड जे शॉप असतात ना, फॉर एक्झाम्पल मी एक सांगते की मी जिथून ज्वेलरी घेतली आहे ते आहे सोनचाफा. यांच्या महाराष्ट्रामध्येच काय देशामध्येही आय थिंक यांच्या शाखा आहेत. महाराष्ट्रामध्ये तर अहमदनगर, मी जे घेतले ते मी ठाण्याच्या शाखेमधून घेतलेलं आहे. सोनचाफाचं खूप सुंदर ज्वेलरी आहे. मी तुम्हाला दाखवते मी कोणती कोणती ज्वेलरी घेतली होती आणि मला ती किती प्राइस मध्ये भेटली होती. तर मी एक मंगळसूत्र घेतलं होतं जे मला 3000ला भेटलं होतं आणि एक नेकलेस आणि त्याला वरती टॉप्स म्हणजे कानातले देखील आलेले आहेत, तर ते देखील मला 3000ला भेटलं होतं. मोस्ट ऑफ यांची ज्वेलरी जी आहे रेंज ती 3000पर्यंतच आहे. आता माहित नाही, मी घेतलेली जवळजवळ 2 ते 3 वर्ष होऊन गेलेले आहेत. आणि यांचं जे पॉलिसी आहे, फर्स्ट मी तुम्हाला माझी जी ज्वेलरी आहे ती दाखवते आणि नंतर मी यांचे तुम्हाला डिटेल्स वाचून दाखवते की या ज्वेलरीची काळजी कशी घ्यायची असते आणि काय. तर हे बघा, हे जे आहे हे नेकलेस आणि टॉप्स मध्ये आहे. तर व्हिडिओमध्ये ऍक्च्युली कसं दिसते मी सांगू नाही शकत आहे, कारण की तुम्ही हे बघू शकता. मी जवळून दाखवते याची फिनिशिंग वगैरे खूपच सुंदर आहे याची फिनिशिंग. ते अजिबात म्हणजे असं खोटं घातल्यासारखं वाटत नाही. आणि याचे जे इयरिंग्स आहेत ते पण खूप सुंदर आहेत. मी जेव्हा जेव्हा वेअर करते सो मला बऱ्याच जणींनी विचारलेलं आहे की हे गोल्डचं आहे का. सो नाही, हे 1 ग्रॅमचं आहे. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की ब्रँडेड जे शॉप असतात ना 1 ग्रॅमचे, तिथून करायचं, कुणाकडूनही 1 ग्रॅम गोल्ड घ्यायचं नाही. या सर्व जे माझ्याकडे आहेत त्याची मी एंडिंगला एक व्हिडिओ देखील डिटेलमध्ये टाकते, त्यामध्ये तुम्हाला त्याची फिनिशिंग वगैरे व्यवस्थित दिसून येईल. आणि माझ्याकडे एक मंगळसूत्र देखील याचं आहे. सो हे बघा, हे मंगळसूत्र हे देखील मी सोनचाफामधूनच घेतलेलं आहे. दिसत असेल, नाजूक याचं पेंडंट आहे, खूप मोठं पण नाही. तिथे खूप व्हरायटीज आहेत, खूप मोठे मोठे देखील तुम्हाला भेटून जातील. तर याचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत की याला पॉलिश करून भेटते का, सो येस, जर तुम्हाला पॉलिश करून हवी असेल तर याला पॉलिश करून भेटते. त्याच्यामध्ये टाईप्स असतात. जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा ते तुम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन्स समजून सांगतात. आता ह्याचं जो बरेच जण विचारतात की ही ज्वेलरी रिटर्न होते का, तर हो, ही ज्वेलरी रिटर्न होते. आणि याचे तुम्हाला 30% जे पैसे आहेत ना की ते तुम्हाला जवळजवळ रिटर्न भेटले जाते. हो, आणि इथे दिलेलं आहे की
हे जे दागिने आहे ना हे तांब्यावर आणि सोन्याचा पातळ थर देऊन तयार करण्यात आले आहेत. सो आर्टिफिशियल ज्वेलरी आणि 1 ग्रॅम ज्वेलरी याच्यामधला मी तुम्हाला फरक सांगते. सो आर्टिफिशियल जी ज्वेलरी असते ना ती शक्यतो प्लास्टिक, आर्टिफिशियल ज्वेलरी जी आहे ती प्लास्टिक, ग्लास किंवा अक्रेलिक जे असतं त्याच्यापासून बनवलेली असते. ॲज कम्पेअर टू 1 ग्रॅम ज्वेलरी जी आहे ती ब्रास, सिल्वर आणि तांब जे आहे त्यापासून बनवलेली असते आणि त्याचा जो सरफेस आहे वरचा तो 24 कॅरेट सोन्याचा दिलेला असतो. सो ही जी ज्वेलरी आहे ना ॲज कम्पेअर टू गोल्ड आणि ही ज्वेलरी जवळजवळ सेम दिसते आणि त्यामुळे तुम्ही ही ज्वेलरी बाय करू शकता इझिली. तर या दागिन्यांची जी रिसेल गॅरंटी असते ती मोडीत तुम्हाला 30% त्याची रक्कम चेकद्वारे दिली जाते आणि बदली करून म्हणजे तुम्हाला जर रिटर्न करायचं तुम्ही याला एक्सचेंज देखील घेऊ शकता. ही एक खूप छान ऑफर आहे. एक्सचेंज म्हणजे तुम्ही हे रिटर्न करायचं. समजा आता मी 3000ला जर घेतलंय आणि मला हे रिटर्न करून मला दुसरे घ्यायचे, सो याचे तुमचे 1500 रुपये पकडले जातात. जे तुम्ही चेकद्वारे घेता तेव्हा तुम्हाला 30% रक्कम दिली जाते. ॲज कम्पेअर टू जर तुम्ही हे रिटर्न करता त्याची तुम्हाला 50% याची रक्कम पकडली जाते. सो रिटर्न पण करू शकता. आणि एक कंपल्सरी आहे की तुम्हाला जर हे रिटर्न करायचं किंवा मोडायचं तर तेव्हा तुम्हाला बिल हे पाहिजेच पाहिजे. या दागिन्यांचे म्हणजे तुम्ही कसं यूज करताना त्यावरती हे सर्व काही डिपेंड आहे. तर ह्याची जी 5वा क्वेश्चन आहे की कशी ही ज्वेलरी केअर घ्यायची किंवा कशी धुवायची वगैरे. तर जेव्हा आपण घेतो तेव्हाच ते सांगतात की हे दागिने जे आहेत ते थंड पाण्यामध्ये शॅम्पूने धुवून सुरक्षितरित्या प्लास्टिक पिशवी किंवा डब्बीमध्ये ठेवणे. सो हे मी जे याच्यामध्ये ठेवली फक्त आणि फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली आहे. ते देताना जे आहेत ते आपल्याला असे प्लास्टिकचेच डबे देतात आणि ह्याच्यामध्ये धुवून म्हणजे वॉश करून आपण ती ठेवायची असते. तर या ज्वेलरीचं असं आहे की तुम्ही मिनीगंठन घेताल आणि ते डेली यूज करता. सो नाही, डेली यूज करण्यासाठी ही ज्वेलरी नाहीये. जेव्हा काहीतरी सणवार आहे तेव्हाच तुम्ही ही ज्वेलरी यूज करू शकता. कारण की किती केलं तरी ती 1 ग्रॅम गोल्ड आहे. सो याचा कलर डेली तुम्ही पाण्यामध्ये वेअर करणार, स्वेटिंग घामामध्ये डेली असणार, तो ह्याचा कलर 100% जाणार आहे. त्यामुळे ही ज्वेलरी तुम्ही फक्त आणि फक्त सणावारांना, काहीतरी फंक्शन आहे, लग्न आहे अशाच वेळी वेअर करू शकता. आणि अजून या ज्वेलरी बद्दल जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जवळजवळ मी सर्व प्रश्नांचे आन्सर दिले आहेत. हा, आणि एक मेन मुद्दा की तुम्ही मेकअप करताय आणि ज्वेलरी वेअर केलेली आहे नंतर परफ्यूम वगैरे मारताय. सो नाही, परफ्यूम अगोदर तुम्ही मारून घ्या आणि नंतर वरून ज्वेलरी वेअर करा. कारण की या ज्या ज्वेलरीवरती आहे तो डायरेक्ट इफेक्ट परफ्यूमचा होतो. त्याच्यामध्ये जे लिक्विड असतात, जे केमिकल्स वगैरे असतात त्याचा इफेक्ट या ज्वेलरीवरती होतो आणि याचा कलर जाऊ शकतो. सो तुम्ही ही ज्वेलरी यूज करताना थोडीशी जर काळजी वगैरे घेतली ना तर ही ज्वेलरी खूप छान आहे. माझ्या म्हणण्यानुसार ही तुम्ही नक्की बाय करू शकता. स्वस्तात मस्त आहे आणि या मकर संक्रांतीसाठी नक्की वेअर करा ही ज्वेलरी आणि नक्की शॉपिंग करा सोनचाफामधून. कारण की सोनचाफाची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते, मी तिथून गोल्ड घेतले. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला आणि असेच युजफुल व्हिडिओ जर तुम्हाला अजूनही पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.